नवरी मिये हिटलरला या मालिकेच्या 30 तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की लीला एजे यशला घेऊन घरात येतात. दुर्गा यशची विचारपूस करते. त्यानंतर ती लीलाच्या समोर जाते आणि लीलाला बोलते, चालती हो या घरातून. ती एजेला सांगते, ही मुलगी मला ह्या घरात नको आहे. जेव्हापासून ही मुलगी या घरात आले तेव्हापासून प्रॉब्लेम्स येतात आणि आज हिने हद्द पार केले. सख्ख्या बहिणीपेक्षा बाहेरची लोक यशला जास्त जवळची वाटायला लागलेत. त्यावर आजी दुर्गाला सांगतात, लीला या घरची सून आहे. पण दुर्गा म्हणते, एजेनी तरी तिला बायको म्हणून निवडलं होतं का? आजपर्यंत हिचं खूप सहन केलं आम्ही, पण आता एजेंना निर्णय घ्यावाच लागेल. एकतर ही मुलगी या घरात राहीन, नाहीतर मी राहीन. एजे, तुम्हाला लीलाला बायकोचं स्थान द्यायचं आहे की इतकी वर्ष जिने हे घर सांभाळलं ते सुनेला तिचा हक्क द्यायचा आहे? त्यावर लक्ष्मीही बोलते, मला दुर्गा वहिनीचं म्हणणं पटतंय. ह्या लीलामुळे माझ्या बहिणीला यशला खूप त्रास झाला आहे. तितकेच सरूही बोलते, तिच्यामुळे माझा विक्रांत दादा अजूनही जेलमध्ये आहे. मला पण ही या घरात नको आहे. लीलाला या घरातून बाहेर काढा, नाहीतर आम्ही हे घर सोडू. त्यावर प्रमोद बोलतो, हा निर्णय आपण सर्वांनी मिळून घ्यायला हवा. हे घर सर्वांचं आहे. सर्वांनी मिळून निर्णय घेऊयात. सर्वांना मान्य असेल तर आपण घरातल्या घरात वोटिंग घेऊयात. एजे दुर्गा सरू लक्ष्मीला सांगतो, तुम्ही कुठल्या गोष्टी कुठे नेताय आणि ही वोटिंग मला मान्य नाही. पण दुर्गा एजेंचं काहीही ऐकून घेत नाही. ती एजेंना सांगते, तुम्हाला हे मान्य करावंच लागेल, नाहीतर आम्हाला असं वाटेल तुम्हाला आम्ही या घरात नको आहात. एक एक करून सर्वजण चिठ्ठ्या मार्फत आपलं मत लिहून एका बाउलमध्ये टाकतात. आजी आणि एजेही आपापलं मत लिहितात. एजे सर्व वोटिंग मोजू लागतात. एजे सांगतो, दुर्गा जिंकले. आजी सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करतात, पण लीला आजींना सांगते, माझा हेतू कुणाला त्रास द्यायचा नव्हता. पण माझ्यामुळे दुर्गाला त्रास झाला असेल तर मला माझी शिक्षा मान्य आहे. दुर्गाने इतकी वर्षे या घरासाठी खूप केलंय. मी जाईन ह्या घरातून. आज मी ह्या घरातल्यांना नको वाटत असेल, पण एक दिवस असा नक्की येईल ज्या दिवशी या सर्वांना वाटेल मी या घराच्या योग्यतेची आहे. आजी, तुम्ही नका त्रास करून घेऊयात. लीला एजेंना येते सांगून निघून जात असते. तितक्यात किशोर मनातल्या मनात बोलत असतो, ह्याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणं. यशला काही थोड्या तासांसाठी गायब केलं तर लीला डायरेक्ट घराच्या बाहेर. लीला घरातून निघून जाते. सुनांना मात्र खूप आनंद झालेला असतो. एजे मनातल्या मनात बोलत असतो, मी तुला दरवेळेस तुझ्या चुकीमुळे तुला बोलत असतो, पण आज तू केलं ते यश रेवतीच्या प्रेमासाठी केलं आणि त्यासाठी घर सोडून जाणं ही शिक्षा तू डिझर्व करत नाही. लीला घराबाहेर जाते आणि बोलते, आज मी परत एकदा चालले, पण परत येण्यासाठी. आणि आता पुन्हा घरात येण्यासाठी मला एकटीला फाईट द्यावी नाही लागणार, कारण एजे माझ्यासोबत असतील मला खात्री आहे. बाय. लीला डोळे उघडते तेव्हा एजे समोर असतात. लीलाला सर्व एजंटसोबत घालवलेल्या गोष्टी आठवतात. लीलाला एजे सॉरी बोलतो आणि गाडीत बसवतो. गाडीत बसवल्याने लीलाचा पदर हा दरवाजात अडकणार असतो. तितक्यात एजे तो त्याच्या स्वतःच्या हाताने बाजूला करतो. असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.